पाहूया आपण सामान्य विज्ञान या विषयामध्ये असणारा भौतिकशास्त्र हा घटक, भौतिकशास्त्र या घटकामध्ये असणाऱ्या भौतिक राशींचे वर्गीकरण आणि या राशीमध्ये असणारी पहिली भौतिक राशी आपण पाहत होतो गती. गती वस्तूचा वस्तूशी असणारा वस्तुसापेक्ष दर, ज्याला आपण गती असा शब्द प्रयोग करतो. गतीचे तीन प्रमुख प्रकार पाहिले आपण: स्थानांतरणीय गती, परिवलन गती, कंपन गती. गतिविषयक समीकरणे पाहिली आपण. पहिले समीकरण, दुसरे समीकरण, तिसरे समीकरण. तत्पूर्वी गतिविषयक नियम पाहिले होते आपण. पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम, जे सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये 17व्या शतकामध्ये मांडले होते. आज आपण या गतिविषयक नियमाच्या संदर्भातले जे काही नियम आहेत ते पाहिल्यानंतर गतिविषयक समीकरण जी आहेत, समीकरण, गतिविषयक समीकरण. मग गतिविषयक पहिले समीकरण काय आहे? v = u + at. त्यातला v नेमका काय आहे? v काय आहे तर वस्तूचा, v काय आहे? वस्तूचा अंतिम वेग. वस्तूचा कुठला वेग आहे? अंतिम वेग. लक्षात ठेवायचं बा, वस्तूचा अंतिम वेग. ठीक आहे, वस्तूचा अंतिम वेग, त्याला आपण काय म्हणतो? v. त्यानंतर u काय? u तर वस्तूचा सुरुवातीचा वेग. वस्तूचा सुरुवातीचा वेग, सुरुवातीचा वेग. लक्षात ठेवायचं. त्यानंतर a काय आहे? a आहे त्वरण. a काय आहे? त्वरण आहे. t काय आहे तर कालावधी आहे. काय आहे तो? कालावधी म्हणजे वेळ. वेळ आहे, वेळ. या प्रत्येक बाबी जोपर्यंत आपण व्यवस्थित समजावून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ही समीकरणं जी आहेत ती सुटणार नाहीत. म्हणून समीकरणं सोडवण्यासाठी या बाबी आपण प्रत्यक्ष समजून घेणं गरजेचं आहे. गतिविषयक पहिल्या समीकरणामध्ये v = u + at आहे. गतिविषयक दुसऱ्या समीकरणामध्ये s = ut + ½ at² आहे. आणि गतिविषयक तिसऱ्या समीकरणामध्ये v² = u² + 2as आहे. ठीक आहे. आता मग याच्यामध्ये सुद्धा v आहे, इथं सुद्धा v आहे, इथं u आहे, इथं u आहे, इथं u आहे, इथं a आहे, a आहे, a आहे. फक्त राहिला इथला s. मग हा दुसऱ्या समीकरणामधला जो s आहे त्याला विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट असा शब्द प्रयोग आपण करतो. विस्थापन म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. मग ह्या प्रत्येक बाबी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्याला ही सर्व समीकरणं व्यवस्थित सुटतात. त्यातलं पहिलं आपण काय म्हणलंय? v काय? वस्तूचा अंतिम वेग, वेलोसिटी. वेग म्हणजेच काय? वेलोसिटी, वस्तूचा अंतिम शेवटचा वेग. हा पेन आपल्या हातामध्ये आहे किंवा आपल्या हातामध्ये चेंडू आहे किंवा हातामध्ये कुठली एखादी वस्तू आहे, दगड आहे, काय जे काय असेल ते आहे. ओके. जर आपण जोरात या पद्धतीने वरती आपण फेकलं, लहान असताना आपण चेंडू वरती फेकला होता, बरोबर? चेंडू वरती फेकल्यानंतर तो सरळ वर गेला की परत खाली आलेला आहे, तो खाली आलेला. म्हणजे वर जाताना वस्तूचा वेग वाढला होता की कमी झाला होता? बघा, इमॅजिन करा, विचार करा लवकर. वस्तू ज्यावेळेस आपण जोरात वरती फेकतो, आकाशाकडे फेकतो, त्यावेळेस वस्तूचा वेग वाढतो की कमी होतो? साहजिकच तो कमी होतो. म्हणजेच ॲट द स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे ज्या सुरुवातीच्या पॉइंटला आपण वस्तू जोरात वरती फेकतो त्यावेळेस वस्तूचा सर्वात, हातातून वस्तू सुटण्याच्या वेळेस सर्वात जास्त वेग असतो आणि ती वस्तू वर जात असताना वस्तूचा वेग कमी कमी होतो. वर वस्तू जात असताना, म्हणजे इथं वस्तू गेली, इथं गेली, इथं गेली, वस्तूचा वेग काय होत असतो? कमी होत असतो. तीच वस्तू ज्यावेळेस आपण वरून खाली सोडतो, मनोऱ्याच्या शिखरावरून असेल, डोंगरावरून असेल, इमारतीच्या वरच्या मजल्यावरून असेल, ज्यावेळेस वस्तू आपण खाली फेकतो त्यावेळेस वरून खाली येताना वस्तूचा वेग जो आहे तो काय होतो? वाढताना आपल्याला दिसतो. जोरात चेंडू वरून खाली येताना आपल्याला दिसतो. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे बा, वस्तूचा अंतिम वेग ज्यावेळेस वस्तू आपण पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वरती फेकतो, वरच्या दिशेने फेकतो, पृथ्वीच्या भूपृष्ठापासून वरच्या दिशेने आपण एखादी वस्तू फेकली
फेकल्यानंतर वर जाताना वस्तूचा वेग कमी झालेला आहे, म्हणजे सर्वात जास्त जो वेग असणार आहे तो कुठे असणार आहे? सर्वात जास्त वेग तर सुरुवातीच्या पॉइंटला असणार आणि शेवटी कुठेतरी जाऊन वस्तू थांबणार आहे, त्यावेळेस वस्तूचा वेग काय होणार आहे? 0. मग गणितामध्ये 0 हा दिला जात नाही. तिथे अंतिम वेग, सुरुवातीचा वेग, एखादी वस्तू अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. आणि मग तुम्ही म्हणता की दिलेल्या ज्या क्वांटिटी आहेत या कमी आहेत, गणित चुकलेलं आहे, असं अजिबात नसतं. तर ते समजावून घेणं गरजेचं आहे. समजावून घेणं गरजेचं. ज्या वेळेस आपण वस्तू वरून खाली सोडतो, इथून वस्तू आपण ज्यावेळेस खाली सोडलेली आहे, लक्षात ठेवायचं बा, इथून वस्तू ज्यावेळेस आपण खाली सोडलेली आहे त्यावेळेस सुरुवातीचा वेग जो आहे तो 0 असणार आहे आणि नंतर मग खाली खाली येताना तो वाढत जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं बा. काय सांगितलं? म्हणजे एखादी वस्तू ज्यावेळेस आपण जोरात वर फेकतो त्यावेळेस हातातून सुटताना वस्तूचा वेग सर्वाधिक असतो, वर जाताना तो हळूहळू कमी 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 होतो आणि कुठेतरी जाऊन वस्तू ज्या ठिकाणी थांबते तिथं वस्तूचा वेग 0 होतो आणि परत वस्तू खाली यायला सुरुवात होते. त्यावेळेस वरून वस्तू खाली येत असताना सुरुवातीचा वेग तिचा 0 होतो, खाली येताना वस्तूचा वेग वाढतो, हे लक्षात ठेवा. मग याच क्षणी ज्यावेळेस वस्तूचा वेग वाढतो त्यावेळेस हे जे त्वरण आहे या त्वरणाचं मूल्य वस्तूचा वेग वाढताना, काल एक स्टेटमेंट आपण सांगितलं होतं बा, वस्तूचा वेग वाढताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य धन असते. काय असते? धन असते, लक्षात ठेवायचं बा. तर वस्तूचा वेग कमी होताना बघा, वस्तूचा वेग काय सांगितला? वाढताना, म्हणजे ज्यावेळेस वस्तूचा वेग वाढताना तेव्हा गुरुत्व त्वरणाचं मूल्य काय असते? धन. आणि वस्तूचा वेग कमी होताना गुरुत्व त्वरणाचे मूल्य ऋण असते. काय असते? ऋण असते, हे लक्षात घेणे गरजेचं आहे. मग त्वरण काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, वेग बदलाचा दर, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी, काहीतरी वेळेमध्ये काय होणार आहे? त्वरण म्हणजे काय? आपल्याला पाहिजेच ऑलरेडी सगळं आहे. मग इथे काय सांगितलं? v जो आहे वस्तूचा अंतिम वेग किती घ्यायचा, u जो आहे वस्तूचा सुरुवातीचा वेग किती घ्यायचा, a जे आहे गुरुत्व त्वरणाचं मूल्य जे आहे ते पृथ्वीवर सर्वत्र वेगवेगळं असतं. मग त्यांनी कुठलं दिलेलं आहे? ध्रुवावरचं दिलंय, विषुववृत्तावरचं दिलंय, की माउंट एव्हरेस्ट वरती दिलंय, की आपण आपल्या सोयीसाठी एची जी व्हॅल्यू आहे, गुरुत्व त्वरणाची जी व्हॅल्यू आहे ती किती घ्यायची हे लक्षात आलं पाहिजे. आपण घेतो 9.8, लक्षात ठेवायचं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे माउंट एव्हरेस्ट वरचं जे आहे ते आपण आपल्या सोयीसाठी घेतो. आणि कालावधी जो आहे तो वेळ तर आपल्याला सगळ्यांना माहिती, मग वेळ विचारला जाईल. म्हणजे न्यूटनची जी काही गतिविषयक समीकरण आहे त्यातलं पहिलं समीकरण, त्याच्यामध्ये असणारा v म्हणजे वस्तूचा अंतिम वेग, u म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग, a म्हणजे गुरुत्व त्वरण आणि t म्हणजे कालावधी. दुसरं समीकरण ज्या ठिकाणी आपल्याला दिसतंय गतिविषयक दुसरे समीकरण, त्या ठिकाणी s नावाचा प्रकार आहे. s म्हणजेच विस्थापन, डिस्प्लेसमेंट. विस्थापन म्हणजे सरळ रेषेतील चाल, सरळ रेषेतील चाल. म्हणजे ही जी काही वस्तू वरून खाली येताना सरळ येत असेल, लंबक असेल, दोलन असेल, चेंडूर सोडला असेल, दगड सोडला असेल, पेन सोडला असेल, वरून सोडल्यानंतर वस्तू काय अशी हालत येणार नाही, ती सरळ खालीच येणार आहे. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे भिंतीची उंची असेल वरून खालीपर्यंत, ते पण झालं डिस्प्लेसमेंट, सरळ रेषेतील चाल म्हणजे विस्थापन. लक्षात ठेवायचं, सरळ रेषेतील चाल यालाच काय म्हणायचं? विस्थापन. बघा, एक एक कन्सेप्ट क्लिअर करायची, एक एक संकल्पना क्लिअर करायची. हे पहिल्या गतिविषयक नियमाच्या संदर्भात मी या सगळ्या बाबी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या सर्व बाबी जर तुम्ही समजावून घेतल्या तर तुम्हाला पहिलं गणित सुटेल. बघूया आपण, गणित देतो मी तुम्हाला. पहा, पहिलं गणित गतिविषयक समीकरणांच्या पहिल्या समीकरणावरती आधारित पहिलं गणित. बघा, एक चेंडू जो आहे, लक्षात ठेवा, एक चेंडू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने अवकाशात भिरकवला. कुठे भिरकवला? अवकाशात भिरकवला. अवकाशात भिरकवल्यास किंवा फेकून दिल्यास, अवकाशात भिरकवल्यास तो जास्तीत जास्त, लक्षात ठेवा, जास्तीत जास्त उंचीवर जाण्यास किती कालावधी लागेल? किती कालावधी लागेल म्हणजे काय विचारले तुम्हाला? वेळ विचारले.
किती कालावधी लागेल? लक्षात ठेवायचं बा. इथे सिंपल प्रश्न विचारला बा. एक चेंडू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने अवकाशात भिरकवल्यास तो जास्तीत जास्त उंचीवर जाण्यास किती कालावधी लागेल? जास्तीत जास्त उंचीवर जाण्यास, हाईट वरती जाण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे, टाइम जो आहे तो विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला काय काय दिलेले लक्षात ठेवायचं. एक चेंडू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने जमिनीच्या भूपृष्ठावरती तुम्ही उभे आहे आणि जोरात वरती फेकता. वरती फेकताना वस्तूचा सुरुवातीचा वेग दिलेला आहे आणि वस्तूचा सुरुवातीचा वेग म्हणजे u इज इक्वल टू किती दिला त्यांनी? 19.6 मीटर पर सेकंद. लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर अंतिम वेग v इज इक्वल टू किती होणार आहे सांगा बरं. ज्यावेळेस वस्तू जोरात आपण वरती फेकू, वस्तू वर जात असताना कुठेतरी जाऊन थांबणार आहे म्हणजे वस्तूचा अंतिम वेग 0 होणार आहे. 0 ही इथं कुठे दिलंय का? नाही. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त उंचीवर जाण्यासाठी a इज इक्वल टू किती असणार आहे? a इज इक्वल टू 9.8. आता बघा, एक कन्सेप्ट मी सांगितली तुम्हाला. वस्तूचा वेग वाढताना गुरुत्व त्वरणाचे मूल्य धन असते. मग वस्तूचा वेग कधी वाढतो? वरून खाली येताना वस्तूचा वेग वाढतो. खालून वर जाताना वस्तूचा वेग वाढतो का? नाही. तर तो काय होतो? कमी होतो. मग मला सांगा, ज्यावेळेस वस्तूचा वेग कमी होतो त्यावेळेस गुरुत्व त्वरणाचं मूल्य ऋण असते. म्हणजे हे जे 9.8 घ्यायचे तुम्हाला, हे 9.8 कसले घेणार तुम्ही? -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. a इज इक्वल टू काय घेतलंय? वजा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. का घ्यायचं? कशासाठी घ्यायचं? कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत अडचणी निर्माण होणार आहेत. अडचणी निर्माण होऊ द्यायच्या नसतील तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. मग u इज इक्वल टू किती आहे? 19.6 मीटर पर सेकंद. v इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू -9.8 मीटर पर सेकंद. आणि मग आपल्याला काय विचारलंय तर t ची व्हॅल्यू विचारली. t इज इक्वल टू व्हॉट? मग आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू u प्लस at असं आपलं समीकरण. बरोबर आहे. आपल्याला t हवा आहे. हा u जो आहे तो इकडे जर घेऊन आलो आपण तर मायनस होणार आहे. म्हणजे लिहिताना आपण असं लिहिलं at इज इक्वल टू v मायनस u. at याच बाजूला ठेवला, फक्त लिहिताना मी या बाजूला लिहिला. v याच बाजूला होता, लिहिताना फक्त या बाजूला. v इकडे आला तर काय झाला? मायनस झाला. आपल्याला फक्त t हवा आहे. मग a इथं गुणिले t इज इक्वल टू v मायनस u अपॉन a. मग v ची व्हॅल्यू आहे 0 मायनस u ची व्हॅल्यू आहे 19.6 आणि a ची व्हॅल्यू वजा 9.8. मग सांगा मला, इथं वजा वजा कॅन्सल झाले, पॉइंटला पॉइंट पण कॅन्सल झाला, म्हणजे 196 भागिले 98 राहिलेले. मग 98 एके 98 आणि 98 दुने 196 म्हणजे उत्तर किती येणार आहे? 2 सेकंद. काय उत्तर येणार आहे? 2 सेकंद. लक्षात ठेवायचं बा. किती आन्सर आलेले आहे? 2 सेकंद. लक्षात ठेवा. का? MKS मध्ये आणि CGS मध्ये दोन्हीही ठिकाणी आपल्याला माहिती आहे वेळेचं एकक, कालावधीचं जे युनिट आहे ते काय? सेकंद. MKS मध्ये मीटर, किलोग्राम, सेकंद. सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. दोन्हीकडे काय आहे? सेकंद. म्हणजे त्याचं युनिट जे येणार आहे ते कुठले युनिट येणार आहे? 2 सेकंद. बघा किती साधा आणि सिंपल प्रश्न होता. पण हा साधा आणि सिंपल प्रश्न, एक प्रश्न आपल्याला गणिताचा एक तर रसायनशास्त्रावरती असेल किंवा भौतिकशास्त्रावरती असेल, ज्या ज्या ठिकाणी गणित येणार आहे त्या त्या ठिकाणी मी गणिताचं कॅल्क्युलेशन सोल्युशन जे आहे ते तुम्हाला देणारच आहे. त्याच्यामध्ये काय अडचण नाहीये. म्हणून एक चेंडू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने अवकाशात भिरकवल्यास तो जास्तीत जास्त उंचीवर जाण्यास 2 सेकंद कालावधी लागेल. बघा, अंडरस्टँडिंग करून घ्या. तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आला असेल हे परत एकदा पाहून घ्या. इथं काय सांगितलं मी तुम्हाला? हे वजाच का घेतलं? त्याचं कारण काय? बघा, वस्तूचा वेग वाढताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य धन असते आणि वस्तूचा वेग कमी होताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य ऋण असते. ज्या वेळेस आपण पृथ्वीवरून म्हणजे एक चेंडू अवकाशात भिरकवल्यास, एक चेंडू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने अवकाशात भिरकवल्यास म्हणजे फेकून दिल्यास वस्तूचा वेग कमी कमी होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणून गुरुत्व त्वरणाचं मूल्य -9 मायनस येणार आहे, ऋण येणार आहे. आणि ते तर स्थिर आहे 9.8 जे आपण आपल्या सोयीसाठी घेतो. प्रत्येकाची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार असेल. चला, ओके. मग दुसरं समीकरण काय सांगितलं होतं बा? गतिविषयक दुसरे समीकरण. गतिविषयक दुसरे समीकरण काय होते? गतिविषयक दुसरे समीकरण
विचार करा लवकर. तर समीकरण होतं बा S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. मग S या शब्दाचा अर्थ काय सांगितलं तर मी तुम्हाला, S म्हणजेच काय सांगितलं होतं, विस्थापन. विस्थापन म्हणजे काय, तर सरळ रेषेतील चाल. म्हणजे जर समजा ही एक इमारत आहे, या इमारतीची उंची आपल्याला विचारली गेली तर ही पण सरळ रेषेमध्येच असते. म्हणजे हे सुद्धा काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झालेले. मग उदाहरण दिलं आपल्याला, एका मनोऱ्याच्या शिखरावरून सोडलेला दगड. क्वेश्चन, एका मनोऱ्याच्या शिखरावरून, बघा एक मनोरा आहे, एका मनोऱ्याच्या शिखरावरून लक्षात ठेवा, शिखरावरून सोडलेला दगड. काय केलेलं आपण तिथं, सोडलेला दगड असेल, गोटी असेल किंवा आणखी काही असेल, कुणालाही सोडला असेल तिथे, काय अडचण नाहीये. एका मनोऱ्याच्या शिखरावरून सोडलेला दगड 4 सेकंदांनी जमिनीवर पडतो. 4 सेकंदांनी जमिनीवर पडतो. तर मनोऱ्याची उंची किती, काय विचारलं आपल्याला, उंची किती, असा शब्दप्रयोग विचारला. ओके, ठीक आहे. आता आपण इथे समजून घेतलेलं आहे यू ची व्हॅल्यू काय असते. यू इज इक्वल टू काय, टी ची व्हॅल्यू आपण समजून घेतलेली, टी ए ची व्हॅल्यू आपण समजून घेतलेली आहे. मग आपल्याला यस म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. मग हे जर अगोदर समजलं तर आपल्याला सांगता येते बा. आता इथे काय सांगितले बा, मनोऱ्याच्या शिखरावरून सोडलेला दगड म्हणजे वस्तू वरून खाली येते की खालून वर जाते, वस्तू वरून खाली येताना दिसते. ज्यावेळेस वस्तू वरून खाली येताना दिसते त्यावेळेस वस्तूचा जो सुरुवातीचा वेग असतो म्हणजे यू इज इक्वल टू असतो, तो असतो 0. तो किती आहे, यू ची व्हॅल्यू आली, यू इज इक्वल टू 0. ओके, त्याच्यानंतर व्ही ची व्हॅल्यूचा अंतिम वेगाचे काही हेच नाहीये. टी दिलेलं आहे तुम्हाला, टी कालावधी किती दिलेला आहे, 4 सेकंद दिलेले आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिलेली पहा. ए ची व्हॅल्यू काय आहे तुमच्यासाठी, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ते धन की ऋण, मला सांगा, वस्तू वरून खाली येताना वस्तूचा वेग वाढणार आहे की कमी होणार आहे, वस्तूचा वेग वाढणार आहे. गुरुत्व त्वरणाचं मूल्य ज्यावेळेस वस्तूचा वेग वाढतो त्यावेळेस ते धन असते, म्हणून इथे वजा 9.8 न घेता 9.8 इतकं आपण घेतलेलं आहे. लक्षात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आपण लिहिलं एस इज इक्वल टू, सूत्र लिहिलं आपण, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके, यू ची व्हॅल्यू 0 आहे, टी ची व्हॅल्यू 4 आहे, 0 × 4 0च होणार आहे, प्लस हाफ ए ची व्हॅल्यू 9.8 आहे आणि टी ची व्हॅल्यू 4 आहे, 4 चा वर्ग 16. हे लक्षात ठेवा. मग बे 8 16 आणि राहिले काय इथं 9.8 × 8. लक्षात ठेवायचं बा, 88 64 चले 6 90 72 78 78.4 मीटर. एस इज इक्वल टू 78.4 मीटर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ही लक्षात आलं पाहिजे की हे डिस्टन्स किती येते. प्रॉपर डिस्टन्स आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. प्रॉपर डिस्टन्स आपण जर सगळ्यांनी सांगितलं तर मग तुम्हाला काय अडचण येणार नाहीये. ठीक आहे, प्रॉपर डिस्टन्स तुमच्याकडे असलं पाहिजे. गतिविषयक दुसरे समीकरण काय आहे, गतिविषयक दुसरे समीकरण मग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. गतिविषयक दुसरे समीकरण एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. मग गणित दिलेलं आहे, व्यवस्थित सोडवायचं, कारण एखादं गणित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ते रसायनशास्त्राचं असेल किंवा भौतिक शास्त्राचं, दोघांपैकी एकच गणित असणार आहे कंबाईनच्या परीक्षेमध्ये. त्यानंतर क्लास 3 च्या परीक्षेमध्ये म्हणजे गट क च्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला एखादं गणित असेल. बघा हे दुसरं समीकरण. त्यानंतर तिसरं समीकरण आपण काय पाहिलं होतं बघा, गतिविषयक तिसरे समीकरण. काय होते गतिविषयक तिसरे समीकरण, गतिविषयक तिसरे समीकरण v वर्ग इज इक्वल टू u वर्ग प्लस 2as. v चा वर्ग आहे बरोबर u वर्ग आहे प्लस 2as आहे. मग इथं v ची व्हॅल्यू काय, v ची व्हॅल्यू काय, वस्तूचा अंतिम वेग आहे बरोबर. u ची व्हॅल्यू वस्तूचा सुरुवातीचा वेग आहे. ओके, a ची व्हॅल्यू, a म्हणजे काय, त्वरण आहे. s चा व्हॅल्यू काय तर विस्थापन आहे. जे सेम गणित आपण फर्स्ट घेतलं होतं ते सेम गणित आहे. इथं आपल्याला फक्त काय काढायचंय, विस्थापन काढायचं आहे. मग काय गणित आहे बघा, एका मनोऱ्याच्या शिखरावरून सोडलेला किंवा बघूया, एक चेंडू
19.6 मीटर पर सेकंद वेगाने अवकाशात भिरकवला. म्हणजे हा झाला वस्तूचा सुरुवातीचा वेग. एक चेंडू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने अवकाशात भिरकवल्यास तो जास्तीत जास्त किती उंचीवर जाईल, जास्तीत जास्त किती उंचीवर जाईल म्हणजे आपल्याला विस्थापन विचारलंय. यस विचारलेले. मग वरती जाताना ए ची व्हॅल्यू काय होणार आहे, -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं बा. आता आपल्याला विचारलं काय, यस. यस इज इक्वल टू काय, ओके. मग व्ही ची व्हॅल्यू अंतिम वेग काय असणार आहे, व्ही ची व्हॅल्यू तिथं व्ही ची व्हॅल्यू असणार आहे 0. ज्यावेळेस वस्तू 19.6 मीटर पर सेकंद वेगाने एखादी वस्तू अवकाशात भिरकवली, सुरुवातीला ज्यावेळेस ती आपण हातातून सोडू त्यावेळेस तिचा वेग सर्वाधिक असणार आहे आणि ज्यावेळेस ती हळूहळू वर 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 जाणार तसा वस्तूचा वेग कमी कमी होत जाणार आहे आणि अंतिम जाऊन कुठेतरी थांबणार आहे त्यावेळेस तिचा वेग काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून व्ही ची व्हॅल्यू काय आहे, 0. हे गणितामध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही, हे लक्षात ठेवायचं बा. गणितामध्ये मेन्शन नाही म्हणजे नाहीच असं अजिबात नाहीये, तर ते आहे. ते आपल्याला शोधावं लागणार ते कुठे आहे. ओके. ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली, ए ची व्हॅल्यू -9.8 का, तर वस्तूचा वेग वाढताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य धन असते आणि वस्तूचा वेग कमी होताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य ऋण असते. या ठिकाणी वस्तू वर जात असताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य म्हणजे वस्तूचा वेग काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणून त्याची व्हॅल्यू जी आहे ती किती आलेली आहे, -9.8. ओके. मग बघा आपलं सूत्र काय आहे तर व्ही वर्ग इज इक्वल टू यू वर्ग प्लस 2as. आपल्याला हवा आहे यस. मग हे व्ही यू जे आहे इकडे येऊन मायनस होणार आहे म्हणजेच आपण काय लिहू शकतो, 2as बरोबर व्ही वर्ग वजा यू वर्ग. आपल्याला फक्त यस हवा आहे. यस इज इक्वल टू हा 2a जो आहे इकडे गुणिले इकडे जाऊन भागिले होणार आहे म्हणजे यस इज इक्वल टू यस इज इक्वल टू व्ही वर्ग बरोबर व्ही वर्ग वजा यू वर्ग छेद 2a. मग बघा व्ही ची व्हॅल्यू काय आहे 0 मायनस यू ची व्हॅल्यू काय आहे 19.6 19.6 चा काय तो वर्ग आहे. चला आणि 2 गुणिले ए ची व्हॅल्यू काय वजा 9.8. आता हे बॉक्स मध्ये टाकलेले म्हणून मायनस मायनस प्लस होते आणि याचा वर्ग जो आहे तर 19.6 गुणिले 19.6 छेद काय येणार आहे तर 2 गुणिले 9.8. 9.8 एके 9.8 9.8 दुने 19.6. हा 2 सुद्धा कॅन्सल होतो म्हणजे व्हॅल्यू काय राहिली आपली फक्त 19.6 मीटर. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे डिस्टन्स विचारलेलं आहे ते डिस्टन्स किती आहे हे सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे बा. गतिविषयक पहिले समीकरण, गतिविषयक दुसरे समीकरण, गतिविषयक तिसरे समीकरण या तीनही समीकरणापैकी कुठल्याही एखाद्या समीकरणावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं बा. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये 17व्या शतकामध्ये 3 नियम आणलेत आणि ते 3 नियम जे आहेत त्यातला जो पहिला नियम आहे तो जडत्वाशी संबंधित आहे, दुसरा जो नियम आहे तो संवेगाशी संबंधित आहे आणि तिसरा जो नियम आहे तो क्रियाबल आणि प्रतिक्रिया बलाशी संबंधित आहे. पहिले हे लक्षात आलं पाहिजे किती नियम मांडले, 3. कोणी मांडले, न्यूटनने. कधी मांडले, 17व्या शतकामध्ये. 2017च्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला प्रश्नही आलेला आहे की कोणत्या शतकामध्ये न्यूटनने गतिविषयक नियम मांडले. 17वे शतक, 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक, 19वे शतक. इतका कॉमन सिंपल प्रश्न विचारलेला आहे. प्रिन्सिपिया ग्रंथाच्या संदर्भात, ऑप्टिक्स ग्रंथाच्या संदर्भात सुद्धा प्रश्न, म्हणजे त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या संदर्भात सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग हे 3 समीकरण योग्य पद्धतीने लक्षात ठेवायचं बा. पहिलं समीकरण, दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण. ओके. लक्षात राहील सर्वांच्या. आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या बाबी, त्वरणाशी संबंधित असणारी बाब, वेगाशी संबंधित असणारी बाब आणि कालावधीशी संबंधित असणारी बाब या सर्वच्या सर्व डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. या सर्वच्या सर्व लक्षात ठेवा. चला ओके. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खूप सिंपल आहे बा. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम, आकर्षण, फोर्स, बल. चला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. काय नियम आहे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बा. न्यूटनचा गतिविषयक नियम आपण तर पाहिलेलाच आहे, न्यूटनचा गतिविषयक नियम. पण एफ फोर्स ही एक वस्तू दिसते तुम्हाला इथं m1 मास असणारी, ही दुसरी वस्तू दिसते m2 मास असणारी
आणि या दोघांच्या दरम्यानचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स केंद्रकामधलं म्हणजे इथे दाखवलेलं बा आर ने दाखवलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये जे बल आहे ते एफ आहे. ओके, त्यांच्यामध्ये जे बल आहे ते एफ आहे. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे बा इथं विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते किंवा आकर्षण त्यांच्यामध्ये असते. आकर्षण बल त्यांच्यावरती प्रयुक्त करते. हे बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. m1 हे याचं वस्तुमान आहे, m2 हे याचं वस्तुमान आहे. या दोन वस्तूंच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्यांच्यातलं जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हे बल हे लक्षात ठेवायचं. याला आपण वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम असा शब्द प्रयोग करतो. मग हेच बल जे आहे एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले आकर्षण बल गुरुत्व बल हे या सूत्राने दर्शवलं जातं बा. F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. म्हणजे F इज इक्वल टू हे जे काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल जे समानुपाती आहे त्यालाच आपण G म्हणजे गुरुत्व स्थिरांक m1 m2 अपॉन r स्क्वेअर हे लक्षात ठेवा. हा जो G आहे या G लाच आपण गुरुत्व स्थिरांक असा शब्द प्रयोग करतो. काय म्हणतो या G ला आपण गुरुत्व स्थिरांक आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू आपल्याला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी गणितामध्ये गुरुत्व स्थिरांकाची विश्व स्थिरांकाची व्हॅल्यू सुद्धा एका वाक्यात विचारली जाऊ शकते आणि त्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी काय केलं पाहिजे फोकस केला पाहिजे. नेक्स्ट, मग विश्व गुरुत्व स्थिरांक जो आहे तो नेमका किती आहे हेही लक्षात आलं पाहिजे बा आणि कसा अवलंबून आहे. आता ऑलरेडी जे सांगितलं होतं मी तुम्हाला काय एकक वस्तुमानाच्या दोन पदार्थांमधलं जे अंतर एकक असल्यास एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूवरील आकर्षण बल यालाच आपण विश्व गुरुत्व स्थिरांक असा शब्द प्रयोग करतो जे आपण या सूत्राने दर्शवलेलं होतं पा. म्हणजे F इज इक्वल टू जे G आलेलं आहे त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य किती आहे बघा. विश्व गुरुत्व स्थिरांकाचं मूल्य काय आहे बघा, काय 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे MKS मध्ये आणि CGS मध्ये जे आहे ते काय आहे पा 6.67 इंटू 10⁻⁸ 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर किलोग्राम मीटर स्क्वेअर हे CGS मध्ये. म्हणजे हे MKS मध्ये युनिट आहे आणि हे जे युनिट आहे ते CGS मध्ये आहे हे लक्षात ठेवा. CGS मध्ये असणार आणि MKS मध्ये असणार. मग विश्व गुरुत्व स्थिरांकाचं मूल्य हे वस्तूंचं स्वरूप किंवा त्यांची वस्तुमाने किंवा आकार अथवा त्यांच्यामधलं जे अंतर अशा कशावरच अवलंबून नसते हे लक्षात ठेवायचं बा. म्हणून त्याला विश्व गुरुत्व स्थिरांक असं. आता आपण म्हणतो किंवा हे कोणावर तरी अवलंबून आहे जसं बाकीच्या दोन वस्तूंमध्ये असणारं जे काय डिस्टन्स आहे अंतर आहे ते वस्तुमान आहे ते स्थिर असणाऱ्या बाबी असणाऱ्या ते याच्यावरती ते अजिबात डिपेंड नाहीये. तर ते पूर्णपणे वेगळे आहे म्हणून तर ते कॉन्स्टंट आहे गुरुत्व वैश्विक गुरुत्व स्थिरांक आणि त्याचे जे नियम आहेत तिथे काय गुरुत्वाकर्षणाचे नियम महत्वाचे. सर्व वस्तूवर कार्यरत असलेले गुरुत्व बल, चंद्राचे पृथ्वीभोवती परिभ्रमण, सर्व ग्रहांचे सूर्याभोवती परिभ्रमण, चंद्र व सूर्यामुळे समुद्रात येणारी भरती ओटी म्हणजे गुरुत्वाकर्षण नियमाचे महत्व. गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळेच बघा सर्व वस्तूंवर कार्यरत असलेले गुरुत्व बल आपल्याला माहित होतं. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, स्वतःभोवती फिरता फिरता दुसऱ्या भोवती फिरणे ज्याला परिभ्रमण असा शब्द प्रयोग करतो. म्हणजे चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सोबत फिरतो. स्वतःभोवती फिरत असेल तर त्याला परिवलन, पृथ्वीभोवती फिरत असेल तर त्याला परिभ्रमण. पृथ्वी स्वतःभोवती ज्यावेळेस फिरते त्यावेळेस तिला परिवलन असं म्हटलं जातं, पृथ्वीचे परिवलन. आणि पृथ्वी सूर्याभोवती ज्यावेळेस फिरते त्यावेळेस त्याला परिभ्रमण असा शब्द प्रयोग केला जातो. ठीक आहे. त्यानंतर सर्व ग्रहांचे सूर्याभोवती परिभ्रमण, बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, पृथ्वी आहे, हे सगळे जे आहेत सूर्याभोवती परिभ्रमण आहे. त्यानंतर चंद्र आणि सूर्यामुळे समुद्रात येणारी जी काही भरती आणि ओहोटी आहे, अमावस्या किंवा पौर्णिमेला येणारी भरती ओहोटी आहे, हे गुरुत्वाकर्षणाचं महत्वाचं प्रयोजन आहे हे लक्षात आलं पाहिजे. मग पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते पृथ्वीचे गुरुत्व आहे पहा लक्षात ठेवायचं. गुरुत्व वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते.
म्हणजे साधारण हा एक पेन आहे, हा दुसरा जर पेन ठेवला तर या दोन्ही पेन मध्ये सुद्धा, किंवा मग इथं हवेमध्ये एक कण आहे, दुसरा परत हवेमध्ये इथं कण आहे, तर हे एकमेकांवरती आकर्षण बले प्रयुक्त करतात. किंवा अनेक वेळा तुम्ही असं पाहिलेलं आहे की ज्यावेळेस आपण प्लास्टिकच्या खुर्चीवरून उठायला जातो त्यावेळेस आपल्याला करंट म्हणजे शॉक लागतो बा. किंवा नवीन इस्त्री केलेले कपडे जे असतील ना त्याच्यावरती आपली केस जे आहेत हातावरचे वगैरे असे उभे राहताना आपल्याला दिसतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय प्रकारचा आहे तो लक्षात आला पाहिजे. तथापि सहसा असे दिसून येते की पृथ्वी तलावरील कोणत्याही जवळ असणाऱ्या दोन वस्तू एकमेकांकडे आपणाहून खेचल्या जात नाहीत. आपल्याला हे दिसून येते की वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करतेच, पण शक्यतो हे दिसून येत नाही. म्हणजे ही भिंत आहे आणि मी इथं उभा आहे, भिंत मला ओढेल का? हे दिसून येणार नाहीये, पण आकर्षण मात्र आहे, हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे तुम्ही सोबत चाललेले असतील दोन मित्र किंवा मित्रमैत्रिणी, तर ते एकमेकांकडे ओढतात, दिसून येत नाही. दिसलं तर पुढची प्रक्रिया होते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. समजा दोन मुले एकमेकांच्या जवळ बसली आहेत बघा, तर ती एकमेकांकडे आपणाहून खेचली जात नाहीत, कारण या दोघांमधील आकर्षण बल अत्यंत क्षीण असते, ज्यामुळे कोणतेही कार्य घडून येत नाही. पण न्यूटनने सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये 0.5 न्यूटन एवढं बल कार्य करीत असते, हे लक्षात ठेवायचं. दिसत नसलं तर त्यांच्यामध्ये आकर्षण बल आहे, ज्याचं वस्तुमान जास्त तो कमी वस्तुमान असणाऱ्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेतो. वाक्य नीट लक्षात आलं. ज्याचे वस्तुमान जास्त तो कमी वस्तुमान असणाऱ्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेतो. म्हणजेच ज्याचं कमी वस्तुमान तो जास्त वस्तुमान असणाऱ्या पदार्थाकडे आकर्षिला जातो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर असं म्हणलं की लोहचुंबक आहे हे आणि त्याच्या शेजारी लोखंडाचे छोटे छोटे कण टाकलेले आहेत, तर लोखंडाचे कण लोहचुंबकाकडे आकर्षिले जातील. पण जर लोखंड बलमोठं ठेवलेले आणि लोहचुंबक असे छोटे छोटेच ठेवलेले आहेत, तर हे लोहचुंबक लोखंडाकडे खेचले जातील. ज्याचे वस्तुमान, ज्याच्यामध्ये द्रव्याचं संचयन, ज्याच्यामध्ये अणु, ज्याच्यामध्ये हिग्स बोसॉन कण, गॉड पार्टिकल जास्त प्रमाणात आहेत, त्याच्याकडे कमी प्रमाणात असलेले पदार्थ खेचले जाणार आहेत. लक्षात. म्हणजे डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे पण बऱ्याच गोष्टी आहेत. नव डार्विनवाद वेगळ्या गोष्टी सांगतच असतो, परंतु इथं न्यूटनच्या बाबतीतही आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत. बघा, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जे आहे ते काय? पृथ्वीचं जे गुरुत्व त्वरण आहे, कोणती वस्तू एखाद्या विशिष्ट उंचीवरून सोडली, असते, तिच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे मुक्त पतन होते. जेव्हा वस्तू वेगाने खाली खाली येते तेव्हा तिचा वेग सातत्याने वाढतो व पृष्ठभागाला स्पर्श करताना तो सर्वाधिक असतो. बघा, लक्ष ठेवायचं बा. जेव्हा ती खाली खाली येते तेव्हा तो वेग काय होतो? वाढत जातो आणि जेव्हा पृष्ठभागाला स्पर्श करते धपकन आदळलं जातं. म्हणजे काय होतं? तो सर्वाधिक असतो. ज्या अर्थी पडणाऱ्या वस्तूची गती वेग वाढत जाते त्या अर्थी त्या वस्तूत त्वरण निर्माण होते. वस्तू पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे निर्माण होणाऱ्या या त्वरणाला गुरुत्व त्वरण असा शब्द प्रयोग करतो आणि ते आपण जी या अक्षराने दर्शवतो. ऑलरेडी त्याच्यावरती आपण बऱ्याचशा बाबीने चर्चा केलेलीच आहे, तरी सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. मग हे जे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आहे, हे गुरुत्व त्वरण कसं काढायचं? हे गुरुत्व त्वरण काढताना नेमकं काय करायचं? बघा, इथं आपण सांगितलेलं की यम इतक्या उंचीवरून वस्तू यम म्हणजे समजा यम इतक्या वस्तुमानाचे एका वस्तूचे आर एवढ्या उंचीवरून पृथ्वीच्या पृष्ठभागावर मुक्त पतन होते. पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल यम आहे. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पृथ्वीने त्यावर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल हे F is equal to G कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. या बलामुळे निर्माण होणारं त्वरण इज इक्वल टू बल अपॉन वस्तुमान म्हणजे F अपॉन एम जे आहे. तर हे जे निघतं तेव्हा G इज इक्वल टू स्मॉल g इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅपिटल G इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. यालाच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हटलं जातं. हे या सूत्राने आपण दर्शवतो आणि ते काढताना आपण काय करतोय? पृथ्वीचं गुरुत्व म्हणजे पदार्थाच्या वस्तुमानावर g चे मूल्य अवलंबून नसते, वस्तुमानावर मात्र त्याचं g चं मूल्य अवलंबून अजिबात नसतं, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. गुरुत्व त्वरण कसे काढतात? गुरुत्व त्वरण काढण्याच्या ट्रिक्स किंवा गुरुत्व त्वरणाच्या सगळ्या पद्धती. गुरुत्व त्वरणाच्या म्हणजे g मध्ये होणारे जे काय बदल आहे, गुरुत्व त्वरणाचं जे मूल्य आहे
गुरुत्व त्वरणाचं गुरुत्व त्वरणाचे लक्षात ठेवायचं, गुरुत्व त्वरणाचे मूल्य जीच्या किमतीत होणारे बदल जे आहेत ते बदल काय काय असणार आहेत. मग तर ते उंचीनुसार आहेत का, एक लक्षात आलं पाहिजे. कशानुसार आहेत का, उंचीनुसार आहेत का, त्यानंतर खोलीप्रमाणे आहे का, आणि पृथ्वीच्या आकाराप्रमाणे आहे का. राज्यसेवेला अनेक वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अनेक वेळा प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाणार आहेत. ओके, अनेक वेळा प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. काय, उंचीनुसार, खोलीप्रमाणे, पृथ्वीच्या आकाराप्रमाणे. म्हणजे बघा, एक लक्षात आलं पाहिजे, ही जर आपली पृथ्वी आहे तर या पृथ्वीवरती या ठिकाणी आपण उभे आहोत असं आपण इमॅजिन करूया. म्हणजे हे झालं पृथ्वीचा पृष्ठभाग. जसजसं आपण केंद्रबिंदूकडे जाऊ, पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे म्हणजे खोलीकडे, आणि पृथ्वीपासून जसजसे वरवर जावे तसे म्हणजेच उंचीनुसार, असा त्याचा अर्थ होतो. अर्थ कुठे काय झालेला आहे, ही आपली पृथ्वी आहे, इमॅजिन करा, हे विषुववृत्त आहे, 23.5 ला कर्कवृत्त, 23.5 ला इकडे दक्षिणेकडे मकरवृत्त. आपण इथे उभे आहोत असं इमॅजिन केलं आपण, आणि इथून बाहेर जाताना म्हणजे उंचीप्रमाणे, म्हणजे 1 नंबरनुसार. खोलीप्रमाणे म्हणजे इथून आपण इकडे जाताना, केंद्रबिंदूकडे जाताना खोलीप्रमाणे. आणि पृथ्वीचा आकार, इथं बघा कसा आकार आहे पृथ्वीचा, इथं कसा आकार आहे. पृथ्वीचा आकार सर्वत्र सारखा नाहीये, समान नाहीये. इथून जी त्रिज्या आहे पृथ्वीची तिची व्हॅल्यू आणि विषुववृत्ताची जी त्रिज्या आहे तिची व्हॅल्यू. इकडे आहे ध्रुव, हा जो ध्रुव आहे तो उत्तर ध्रुव, हा जो ध्रुव आहे तो दक्षिण ध्रुव. हे लक्षात ठेवायचं. मग ध्रुवाचं जे काही अंतर आहे विषुववृत्ताच्या अंतराच्या समानतेला, तर ते समान नाहीये. ध्रुवाचं अंतर हे विषुववृत्ताच्या अंतराशी कमी प्रमाणात आहे. म्हणजे जी रेडियस आहे, त्रिज्या आहे ध्रुवाची, ध्रुव पृथ्वीच्या गुरुत्व केंद्रबिंदूपासून जवळ आहे. विषुववृत्ताचं मात्र मध्यभागी पृथ्वी फुगीर आहे. ती जी त्रिज्या आहे ही ध्रुवाच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये अधिक आहे. मग अशा वेळेस गुरुत्व त्वरणाचं मूल्य जे आहे ते सर्वत्र सारखेच आढळत नाही. गुरुत्व त्वरणाच्या संदर्भात आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. त्वरण या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, A इज इक्वल टू अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. म्हणजे A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. हा T इकडे आला तर काय होतो, AT इज इक्वल टू V मायनस U. आपण लिहितानाच काय लिहिले, V इज इक्वल टू U प्लस AT. पहिले गतिविषयक समीकरण आपण तयार केलं होतं, पहिले गतिविषयक समीकरण. त्वरण म्हणजे काय पहिलं ते समजून घ्या. भौतिक राशी आपण तर पुढे जाऊन पाहणारच आहे त्वरणाच्या संदर्भात. तरी सुद्धा त्वरण म्हणजे नेमकं काय, त्वरण नेमकं काय प्रकारचं आहे. वस्तूच्या वेगात होणारा बदल, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, वेगात होणारा बदल. वेग काय आहे तो पण आपल्याला पाहायचा आहे, चाल काय आहे ते पण आपण पाहणार आहोत. परंतु त्वरणाच्या संदर्भात आपल्याला 101% प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न तुम्हाला त्वरणाच्या संदर्भात काय विचारला जाऊ शकतो, त्वरण नेहमी धन असते, नेहमी ऋण असते, नेहमी शून्य असते. आता बघा, धन केव्हा असते, ऋण केव्हा असते आणि शून्य केव्हा असते. इथे थोडस बघा, गुरुत्व मूल्य जी हे उंचीच्या प्रमाणात कमी कमी होत जाते. म्हणजे जसजसं पृथ्वीच्या भूपृष्ठापासून आपण वरवर जातो, वरवर जावे तसतसे गुरुत्व त्वरणाचे मूल्य कमी कमी होत जाते आणि अंतिमतः ते शून्य होते. म्हणजे गुरुत्व त्वरणाचं मूल्य शून्य असते. पण कधी असते हे लक्षात आलं पाहिजे. गुरुत्व त्वरणाचं मूल्य काय होते, शून्य. इथं लिहिलेलं असेल तसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची वाढत जाते. त्यामुळे जी ची किंमत R+B यानुसार कमी होत जाते. पृथ्वीच्या त्रिज्येमध्ये वस्तूची पृष्ठभागापासून उंची मिसळावी लागते. खालील तक्त्यामध्ये उंचीनुसार जी च्या बदलच्या किमती दर्शवल्या आहेत. आपण बघूयात, पुढचा तक्ता आहे त्याच्यामध्ये. पण एक लक्षात ठेवायचं बा, जी ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे आपण वरवर अंतराळ तपंबर, दलंबर, आयनंबर, ओझोनंबर, बाह्यंबराच्या बाहेर तिकडे जातोय तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जाते आणि अंतिमतः ते
शून्य होते, म्हणजे गुरुत्व त्वरणाचं मूल्य शून्य देखील असते. ओके, हा एक संकल्प उंचीनुसार. त्यानंतर खोलीनुसार, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण केंद्रबिंदूकडे जातो तसतसे गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी 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 होत जाते आणि अंतिमतः ते देखील शून्य होते. आता या प्रत्येकाचं कारण मला सांगायचं. प्रत्येकाचं काय कारण आहे बघा. जसजसं आपण बघा, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण पाहिलं तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2, म्हणजे गुरुत्व बल हे त्या दोन पदार्थांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीच्या आतमध्ये जसं वस्तू येणार आहे तसं मास जे आहे, वस्तुमान जे आहे, द्रव्याचा संचय जे आहे ते कमी कमी होत जाणार आहे आणि अंतिम जो कण आहे, दैव कण, गॉड पार्टिकल, हिग्स बोसॉन कण, कॉर्प्युस्कल, ज्याचं वस्तुमान केवळ काही सेकंदच आपण मोजू शकतो, अशा ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य शून्यच होणार आहे, हे लक्षात ठेवायचं बा. मग काय, गुरुत्व त्वरण हे वस्तुमानाच्या समानुपाती असल्यामुळे आपण जसं खाली जाऊ, म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे जाऊयात तसतसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जाऊन अंतिमतः ते शून्य होते. त्याच्यानंतर पृथ्वीपासून जसजसे वरवर जावे तसतसे गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जातं. त्याचं कारण त्या दोन पदार्थांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. गुरुत्व त्वरणाचं मूल्य त्या दोन पदार्थांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, म्हणजेच काय, इथलं आणि इथलं अंतर जे आहे ते वाढत जाणार आहे. जसजसं अंतर वाढतं तसतसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जाते आणि अंतिमतः ते शून्य होते. म्हणून इथं शून्य होते, इथेही शून्य होते, हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे उंचीनुसार शून्य का होते तर अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती, खोलीनुसार शून्य का होते तर वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. तिसरा भाग सांगितला पृथ्वीच्या आकाराप्रमाणे. विषुवृत्तावर गुरुत्व त्वरणाचं मूल्य वेगळं आहे, ध्रुवावर गुरुत्व त्वरणाचं मूल्य वेगळं आहे, माउंट एव्हरेस्ट वरती गुरुत्व त्वरणाचं मूल्य वेगळं आहे. कारण प्रत्येक म्हणजे केंद्रबिंदू पासून जी रेडियस आहे, त्रिज्या आहे, ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे, सर्व ठिकाणी सारखी नाही. गुरुत्व त्वरणाचं मूल्य सर्वात जास्त ध्रुवावर असते, सर्वात कमी विषुवृत्तावर असते. म्हणजे केंद्रबिंदू पासून ध्रुवापर्यंतची जी काय रेडियस आहे, त्रिज्या जी आहे ती कमी असल्यामुळे, आणि मध्यभागी पृथ्वी फुगीर आहे. विषुवृत्तावरती पृथ्वी कशी आहे, विषुवृत्त जे आहे ते मध्यभागी फुगीर आहे आणि तिथे त्रिज्या जी आहे ती जास्त आहे. म्हणून गुरुत्व त्वरणाचं मूल्य सर्वात कमी कुठे असते तर नैसर्गिकरित्या सर्वात कमी कुठे असतं तर ते विषुवृत्तावर. नैसर्गिकरित्या सर्वात जास्त कुठे असते तर ते ध्रुवावर. मग ध्रुवावर गुरुत्व त्वरणाचं मूल्य किती आहे, 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे ध्रुवावरती. विषुवृत्तावर किती आहे तर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे कुठे विषुवृत्तावर. ध्रुवावर किती आहे 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपण आपल्या सोयीसाठी माउंट एव्हरेस्ट वरचं घेतो बा 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकंच घेतो, लक्षात ठेवायचं बा. मग आता अंतराळ यान कक्षा जी आहे त्या ठिकाणी ते वेगळे असते. मानव निर्मित फुगा जो आहे त्या ठिकाणी तो वेगळा असतं बा. दळणवळण उपग्रह कक्षा जी आहे त्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य वेगवेगळं असतं. मग या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जी ची व्हॅल्यू जी आहे कुठे किती आहे बघा. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, ती ध्रुवावर थोडीशी चपटी आहे, विषुवृत्तावर थोडीशी फुगीर आहे. म्हणजे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवावर सर्वात कमी आहे ना, आणि म्हणून 9.83 मीटर, म्हणजे ध्रुवावर सर्वात जास्त, विषुवृत्तावर सर्वात कमी. तथापि प्रात्यक्षिक दृष्टीने जर पाहिलं तर सर्व ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य समान नसते. राज्यसेवा 2018च्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न पण विचारलेला आहे. गुरुत्व त्वरण सर्व ठिकाणी समान नसते, असते, अशा पद्धतीचे स्टेटमेंट फॉर्म मध्ये प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे, हे लक्षात ठेवायचं बा. मग गुरुत्व त्वरणाचे मूल्य नेहमी धन असते, नेहमी ऋण असते, नेहमी शून्य असते, वरीलपैकी एकही नाही. मग काय असणार आहे तर वरीलपैकी एकही नाही. हा, गुरुत्व त्वरणाचे मूल्य वाढताना नेहमी धन असते, गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी म्हणजे वस्तूचा वेग वाढताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य नेहमी धन असते, वस्तूचा वेग कमी होत असताना गुरुत्व त्वरणाचं
मूल्य म्हणजे वस्तूचा वेग कमी होत असताना गुरुत्व त्वरणाचं मूल्य नेहमी ऋण असते. ही दोन्ही स्टेटमेंट जी आहे ती बरोबर आहे. मग विधान अ आणि विधान ब फॉर्म मध्ये जर प्रश्न आपल्याला विचारला तर तो या पद्धतीने क्लिअर करणं गरजेचं आहे. मग शून्य कधी असते, धन कधी असते, ऋण कधी असते. मग वेगवेगळ्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य वेगवेगळं कुठे कुठे आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गुरुत्व त्वरणाच्या संबंधितच आधी त्या बाबी पाहूया आणि मग हे सांगतो तुम्हाला. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असमान त्वरण जे आता मी तुम्हाला सांगितले, ध्रुवावर गुरुत्व त्वरणाचं मूल्य किती आहे 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सर्वात जास्त लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो किती आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. माउंट एव्हरेस्ट जे आता आपण सांगितलं की आपण आपल्या सोयीसाठी घेतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. विषुववृत्तावर सर्वात कमी सांगितलं बा 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सर्वात कमी नैसर्गिकरित्या सर्वात कमी, नैसर्गिकरित्या सर्वात जास्त, हे लक्षात आलं पाहिजे बा. त्यानंतर मानव निर्मित फुगा ज्या उंचीवर जातो तिथे असतं पहा 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अंतराळाची जी यान कक्षा आहे तिथे आहे 8.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि दळणवळण उपग्रह कक्षा जी आहे ती 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे या सर्व बाबी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये सगळ्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत. या जर डिटेलमध्ये लक्षात आल्या तर काही अडचण निर्माण होणार नाही. ठीक आहे, चला बघूया आपण पुढची भौतिक राशी जी आहे ती भौतिक राशी आपल्याला पाहिजे चाल. तत्पूर्वी गतीच्या विषयीचं, गतीचं जे एकक आहे गतीचं एकक एकदा लिहून ठेवा. गतीचं एकक गॉनिओमीटर. लक्षात ठेवा, गॉनिओमीटर गतीचे एकक हे लिहून ठेवा. बघा, पहिली भौतिक राशी आपण पाहिली होती पहा गती. गतीबद्दल एखादा दुसरा प्रश्न आपल्याला 2-3 वर्षानंतर रिपीट होताना पाहायला मिळतो. पुढची भौतिक राशी आपण पाहतोय चाल. चाल या भौतिक राशीलाच इंग्लिश मध्ये स्पीड असा शब्दप्रयोग आपण करतो. आता बरेच जण गतीच्या वेळेस स्पीड असा शब्दप्रयोग केला होता. गती म्हणजे स्पीड असं करतात. चाल म्हणजे स्पीड, गती म्हणजे मोशन. आणि मग चाल, चाल काय प्रकारची आहे? चाल, चाल बरोबर एक सूत्र लक्षात ठेवायचं बा. चालीचं सूत्र लक्षात आलं पाहिजे पहा. चाल बरोबर अंतर भागिले कालावधी किंवा ज्याला आपण वेळ असा शब्दप्रयोग करतो. अंतर भागिले वेळ. आपण आपल्या घरापासून ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत, ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत असं आलेलो आहे, असं जाऊन असं आलेलो आहे, असं जाऊन असं आलेलो आहे. आपल्याला कुठल्याही दिशेची गरज, दिशा या बाबीची गरज भासलेली नाही. ओनली मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणाची गरज भासलेली. म्हणून चाल ही अदिश राशी आहे. कसली राशी आहे? चाल ही अदिश राशी, स्केलर क्वांटिटी. चाल ही कसली राशी आहे? अदिश राशी. का तर फक्त परिमाणाने व्यक्त झालेली आहे, तिला दिशेची गरज भासलेली नाहीये, दिशेची तिला आवश्यकता नाही, हे लक्षात आलं पाहिजे. मग चाल बरोबर अंतर भागिले वेळ. म्हणजेच एकक कालावधीमध्ये काहीतरी वेळेमध्ये, एकक कालावधीमध्ये काहीतरी वेळेमध्ये एखादी वस्तू ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत, मंदिरापासून शाळेपर्यंत, मंदिरापासून घरापर्यंत किंवा घरापासून मंदिरापर्यंत किंवा तुमच्या घरापासून तुम्ही क्लासपर्यंत गेले किंवा कुठेतरी, लक्षात ठेवायचं बा, काहीतरी वेळेमध्ये तुम्ही तिथे पोहोचलेला आहे, ती झाली तुमची चाल. हे लक्षात ठेवायचं बा. मला लक्षात आलं पाहिजे. एकक कालावधीत वस्तूने आक्रमिलेले अंतर, वस्तूने कापलेले अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल. हे लक्षात ठेवायचं बा. कुठली वस्तू असेल XYZ, मोटर असेल, 4 व्हीलर असेल, हातगाडी असेल, काहीतरी असेल. ठीक आहे. मग अशा वेळेस बघा, जर समजा 5 मिनिटामध्ये एखादी वस्तू 1 किलोमीटर अंतर कापत असेल, दुसऱ्याही 5 मिनिटामध्ये तीच वस्तू 1 किलोमीटर अंतर कापत असेल, तिसऱ्याही 5 मिनिटामध्ये
ती वस्तू 1 किलोमीटर अंतर कापत असेल, म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतर जर वस्तू कापत असेल तर वस्तूची चाल समान असते. स्टेटमेंट 1 नंबरचं लक्षात ठेवा. विधानात्मक प्रश्न, स्वरूपाचाही प्रश्न, अविधानित चाल लागू होतं पहा. एकक कालावधीमध्ये समान कालावधीमध्ये वस्तूने समान अंतर जर कापलेलं असेल तर त्या वस्तूची चाल समान असते, हे लक्षात ठेवायचं. दुसरं, जर समजा 15 मिनिटांमध्ये ती एक किलोमीटर गेलेली आहे, 5 मिनिटांमध्ये परत 1 किलोमीटर गेलेली आहे आणि परत 5 मिनिटं किंवा आपण असं म्हणूया की 7 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर गेलेली, म्हणजेच काय, असमान कालावधीमध्ये समान अंतर कापलं असेल तर वस्तूची चाल जी आहे ती असमान राहते. असमान, लक्षात ठेवायचं बा. असमान कालावधीत, समान कालावधीत असमान अंतर, समान कालावधीमध्ये असमान अंतर, असमान कालावधीत समान अंतर, वस्तूची चाल असमान. मात्र समान कालावधीत समान अंतर, समान अंतर समान कालावधीमध्ये वस्तूची चाल समान, हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यावेळेस आपण मात्र त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणून चालीचं एकक जे आहे MKS मध्ये चालीचं एकक ठरतं. MKS अंतर आहे मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. आणि CGS मध्ये चालीचं एकक आहे सेंटीमीटर पर सेकंद, लक्षात ठेवायचं. मीटर पर सेकंद आणि सेंटीमीटर पर सेकंद या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. चाल, चाल बरोबर काय, स्पीड. समान कालावधीत समान अंतर जर वस्तू कापत असेल तर वस्तूची चाल काय असते, समान असते. असमान कालावधीत समान अंतर कापलं, असमान चाल. म्हणजे या सर्व बाबी ज्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. मग चाल ही राशी जी आहे ती कसली राशी, अदिश राशी आहे. नेक्स्ट, वेग. बघा, या 3 राशी एकमेकांवरती डिपेंड आहेत. म्हणजे ज्याला चाल समजली त्यांनाच काय समजणार आहे, वेग समजणार आहे. आणि ज्यांना वेग समजला त्यांना त्वरण ही राशी सुद्धा समजणार आहे. एकक कालावधीत वस्तूने आक्रमिलेले अंतर म्हणजे चाल, विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग आणि वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण. एकमेकांवरती डिपेंड असणाऱ्या या सर्व भौतिक राशी आपल्याला सगळ्यांना लक्षात आल्या पाहिजेत. वेग म्हणजे काय, चाल म्हणजे काय सांगितलं बा, एकक कालावधीत वस्तूने आक्रमिलेले अंतर म्हणजे वस्तूची चाल, विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग आणि त्या वेग बदलाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, इट्स कॉल्ड ऍक्सेलरेशन. त्वरण, त्वरण कशाला म्हणायचं, ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं. मग वेगाच्या बाबतीत वेग बदलता येऊ शकतो का, बघा, वस्तूच्या चालीचे मूल्य, चालीचे जर मूल्य बदलले तर वस्तूचा वेग बदलता येतो. विधान अ. विधान ब, चालीची दिशाच बदलली तर वस्तूचा वेग बदलतो. विधान क, मूल्य आणि दिशा एकाच वेळेस जर बदलली तर वस्तूचा वेग बदलतो. म्हणजे तिन्ही गोष्टी आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे पहिली वस्तू 2 किलोमीटर पर आवरने जात होती, ती 3 किलोमीटर पर आवरने गेलेली आहे, वेग बदलणार. म्हणजे ज्यावेळेस असं सरळ चाललं होतं ते असं चाललं तर वेग बदलणार आणि हे दोन्ही एकत्र चाललं तरी वेग बदलणार. वस्तूचा वेग कधी कधी बदलू शकतो. म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट मध्ये हे 3 पॉइंट, मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट मध्ये हे 3 पॉइंट आहेत आणि हे तीनच्या तिन्ही पॉइंट तुम्हाला सगळ्यांना लक्षात आले पाहिजे. वस्तूचा वेग पुढील प्रमाणे बदलतो, खालील प्रमाणे बदलतो. कसा बदलतो, तो असाच बदलतो का, चालीचे मूल्य बदलल्यास वस्तूचा वेग बदलतो, चालीची दिशा बदलल्यास वस्तूचा वेग बदलतो. म्हणजेच काय, परिमाणात बदल केल्यास वस्तूचा वेग बदलतो, परिमाण आणि दिशेत बदल केल्यास वस्तूचा वेग बदलतो. अशा पद्धतीने भिन्न वाक्य वापरून सुद्धा अर्थ तोच ठेवून, अर्थ बदलणार नाही, कन्सेप्ट आहे तीच, फक्त शब्दांचा खेळ, शब्दांचं जाळं तुमच्या समोर MPSC ने फेकलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये आपण अडकतो आणि डायरेक्ट आपलं सगळं चुकून बसतं. मग त्वरण म्हणजे काय, लक्षात आलं पाहिजे. वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल. मग त्वरणाशी संबंधित इथं बघा, त्वरण नेहमी धन असते असंही म्हणतील ते, नेहमी काय असते, धन असते. त्वरण नेहमी शून्य असते, आलं लक्षात. त्वरण नेहमी ऋण असते. नेहमी नेहमी हे जे आहे ना ते तिन्हीच्या तिन्ही वाक्य चुकीची आहेत. हा, त्वरण नेहमी धन केव्हा असते, त्यावेळेस वस्तूचा वेग वाढतो त्यावेळेस त्वरण नेहमी धन असते, वस्तूचा वेग कमी होतो त्यावेळेस नेहमी त्वरण ऋण असते. आणि पृथ्वीपासून जसजसं वरवर जावे तसतसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जाते आणि अंतिमतः ते काय होते,
शून्य होते, अंतिमतः ते काय होते, शून्य होते. आणि पृथ्वीच्या भूपृष्ठापासून केंद्रबिंदूकडे जसजसे यावे तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जातं आणि अंतिमतः तेही तिथे काय होते, शून्य होते. हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे 2 वेळा शून्य होते. एक बाब जी आहे ती बाब सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे. त्वरणावरती 100% प्रश्न विचारला जातो. इथे एक्सपेक्टेड एरिया लक्षात आले पाहिजे की कोणकोणत्या एक्सपेक्टेड एरियावरती आपल्याला प्रश्नांचा भर असणार, प्रश्न कुठे कुठे असणार आहे. त्वरणाच्या संदर्भातली डिटेल बाब सांगितली आपण. a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी. हा टी इकडे आला तर काय झालेलं आता at इज इक्वल टू v मायनस यू. मायनस यू इकडे आला तर झालंय का बा v इज इक्वल टू यू प्लस at. आणि हे गुरुत्व त्वरणाचं म्हणजे गतिविषयक पहिलं समीकरण जे आहे ते आपण हे घेतलेलं होतं. अशा पद्धतीने या 3 भौतिक राशी, चाल ही भौतिक राशी काय आहे, अदिश. वेगाला दिशेची गरज आहे म्हणून वेग ही कसली राशी आहे, सदिश. त्वरणाला दिशेची गरज आहे पण त्वरण सुद्धा कसली राशी आहे, सदिश. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे मग एकक कालावधीत वस्तूने आक्रमिलेले अंतर म्हणजे वस्तूची चाल, विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग आणि वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण. ज्या राशीला दिशा आणि परिमाण या दोन्ही बाबींची आवश्यकता आहे ती राशी आपण काय म्हणलं होतं, वेग आणि त्वरण. बसंवेवित्व असा शब्द प्रयोग केला होता आपण. बसंवेवित्व त्यातला बघा काय काय झालं. त्यातला संवेग सांगितला तुम्हाला, दुसरा नियम. वेग सांगितला तुम्हाला, विस्थापन पण सांगितलं तुम्हाला, त्वरण पण सांगितलं तुम्हाला. राहिलंय काय फक्त यातला बल. आणि आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे बलच सुरू करणार आहोत. लक्षात. आता मग इकडचं कोणकोणतं राहिले म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या काय घेतलेल्या आपण, सदिश राशी ज्या आहेत त्या पूर्णच्या पूर्ण सदिश राशी आपण पाहिलेल्या आहेत. आणि या सर्व सदिश राशींवरती आपण काय केलं पाहिजे, प्रामुख्याने विशेष भर दिला पाहिजे. सर्वांच्या लक्षात राहिलं, सर्वांच्या लक्षात राहील आणि हे लक्षात राहिलंच पाहिजे. काय काय सांगितलंय तुम्हा सर्वांना ते तुमच्या लक्षात येईल. ऍक्सलरेशन त्वरणाच्या संदर्भात बाबी मी आता सांगितले त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलत बसणार नाहीये. त्वरणाशी संबंधित महत्वाच्या बाबी पण मी आता सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि हे जे आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येक ठिकाणी असणारे जे असमान त्वरण आहे तर हे त्वरण काय काय होतं, कसं कसं होतं तेही सगळं सांगितलेलं आहे. ओके, परत एकदा बघू आपण. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीचं हे जे मध्यभाग आहे याला आपण विषुववृत्त म्हणतो आणि विषुववृत्तावर असणार आहे 4 नंबरचं त्वरणाचं मूल्य 9.78. हा ध्रुव आहे, इथं असणाऱ्या ध्रुवावर सर्वात जास्त 1 नंबरचा मुद्दा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पूर्वेकडचा भाग आहे, हे मध्य अशा पद्धतीने असतं बा. तर इथं जे आहे ना, इथं आपला भारत आहे इकडे आणि इथं जे माउंट एव्हरेस्ट आहे, माउंट एव्हरेस्ट आता हे खूप वरती झालं, फक्त भारतात सांगितलं. तर हा पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे म्हणजे इथे कुठेही पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, आलं लक्षात, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती. आणि हे 4 नंबर जे इथं 3 नंबरला जे दिले हे माउंट एव्हरेस्ट वरती या ठिकाणी. ठीक आहे. मानव निर्मित फुगा, मानवाने एखादा फुगा तयार केला तो असा इकडे जाईलच असं काही नाही. तर मानव इथं असला तर तो या पद्धतीने पुढे पुढे असं जाणार आहे मानव निर्मित फुग्यावरती. अंतराळ यान कक्षा, जी अंतराळातील यानाची कक्षा असते त्या कक्षेवरती हे असणार आहे. आणि दळणवळण उपग्रह कक्षा, दळणवळण जी उपग्रहाची जी दळणवळणाची कक्षा आहे त्याच्यावरती असणार ही गुरुत्व त्वरणाचं मूल्य. असं प्रत्येक ठिकाणी इमॅजिनेशन करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकता. ओके, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने पहिली भौतिक राशी, दुसरी भौतिक राशी, तिसरी भौतिक राशी या सर्व राशी ज्या आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. आपण आता पुढची राशी जी पाहणार आहोत ती जडत्व या कन्सेप्ट वरती आधारित आहे, ज्याला न्यूटनचा पहिला गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे तो समजलेला आहे. जडत्व जो आहे, गतिविषयक पहिला नियम जो आहे तो समजलाय. त्यावर आधारित असणारे ही बल नावाची राशी, कार्य नावाची राशी. म्हणजे जडत्व समजलं की बल समजतं, बल समजलं की कार्य समजते, कार्य समजलं की ऊर्जा समजते, ऊर्जा समजलं की शक्ती समजते. या सगळ्या भौतिक राशी क्रमाक्रमाने समजत जातात. ठीक आहे, लक्षात राहील सर्वांच्या. काही अडचण, काही शंका आल्यास नक्की तुम्ही अवश्य विचारा.